एका मोठ्या हिरव्यागार जंगलात एक गोड, चंचल आणि खूप खट्याळ खारुताई राहत होती. तिचं नाव होतं चिंकी. तिची मऊशार शेपटी, टपोरे डोळे आणि भराभर झाडावर चढण्याची कला पाहून सगळेच तिचं कौतुक करायचे. चिंकीला सगळ्यात जास्त आवडायचे शेंगदाणे. सकाळ झाली की ती टुनटुन टुनटुन करत झाडावरून झाडावर उड्या मारत शेंगदाणे शोधायला निघायची. एके दिवशी तिला झाडाखाली एक चमचमणारा सोनसळी शेंगदाणा दिसला. तो इतका चमकत होता की चिंकीच्या डोळ्यातच प्रकाश पडला. अरे वा, असा शेंगदाणा मी कधीच पाहिला नाही. हा नक्कीच जादूचा असणार, ती आनंदाने म्हणाली. तेवढ्यात जवळच्या फांदीवर बसलेलं शहाणं घुबड म्हणालं, चिंकी, हा साधा शेंगदाणा नाही, पण लक्षात ठेव, जादू नेहमी चांगल्या मनाच्या लोकांनाच मदत करते. चिंकीने तो शेंगदाणा घरी नेला, पण तिने तो खाल्ला नाही. तिने प्रेमाने तो जमिनीत पुरला, थोडंसं पाणी घातलं आणि म्हणाली, उद्या काय होतं ते पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी चिंकी धावत तिथे गेली. तिने पाहिलं तर तिथे एक छोटंसं हिरवं रोपटं उगवलं होतं. अरे वा, खरंच जादू झाली, ती आनंदाने उड्या मारू लागली. दररोज ती त्या रोपट्याला पाणी घालू लागली, त्याच्याशी गप्पा मारू लागली. लवकर मोठं हो बरं, ती म्हणायची. काही दिवसांनी ते रोपटं मोठं झाड झालं. पण त्या झाडावर पानांबरोबर काहीतरी गोल गोल लटकत होतं. चिंकीने जवळ जाऊन पाहिलं. अरे, हे तर लाडू आहेत, खरंच लाडू. तिने एक लाडू तोडण्यासाठी हात पुढे केला. तेवढ्यात झाड हसत म्हणालं, थांब थांब, एकटीने नाही खायचं. चिंकी घाबरली. अरे, झाड बोलते. झाड म्हणालं, हो, मी जादूचं झाड आहे. माझे लाडू फक्त तेव्हाच गोड लागतात जेव्हा ते मित्रांसोबत वाटून खाल्ले जातात. चिंकीने क्षणाचाही विचार केला नाही. ती धावत जंगलात गेली. ससा दादा, चल. चिऊताई, तूही ये. माकड भाऊ, लवकर. कासव काका, हळूहळू या, पण नक्की या. थोड्याच वेळात सगळे मित्र झाडाखाली जमले. झाडाने प्रत्येकासाठी एक एक गरमागरम सुगंधी लाडू खाली सोडला. सगळ्यांनी मिळून 1, 2, 3 म्हणत लाडू खाल्ले. वा, किती छान! इतका स्वादिष्ट लाडू मी कधीच खाल्ला नाही. सगळे आनंदाने हसू लागले. माकडाने उड्या मारल्या, सशाने नाच केला, चिऊताईने गोड गाणं म्हटलं, कासव काकांनी टाळ्या वाजवल्या, चिंकीने सगळ्यांसोबत खेळ खेळले. जंगलात हसण्याचे आवाज घुमू लागले. संध्याकाळ ही होत आली. तेव्हा जादूचं झाड हळूच म्हणालं, आज तुम्ही मला खूप आनंद दिलात. लक्षात ठेवा, आनंद, प्रेम आणि खाऊ वाटला की तो कधीच कमी होत नाही, उलट तो वाढतच जातो. दुसऱ्या दिवशी चिंकी तिथे आली तर झाड पुन्हा अगदी साधं दिसत होतं. त्यावर ना लाडू होते ना जादू. पण चिंकी हसली, कारण तिला समजलं होतं की खरी जादू झाडात नव्हती. खरी जादू मित्रांसोबत वाटून खाण्यात, प्रेमाने राहण्यात आणि एकमेकांना आनंद देण्यात होती. त्या दिवसापासून चिंकीला जे काही मिळायचं ते ती आपल्या मित्रांसोबत नक्की वाटायची. आणि म्हणूनच जंगलातील सगळे तिला म्हणायचे, चिंकी, आमची गोड, प्रेमळ आणि सगळ्यांची लाडकी मैत्रीण. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळालं?
आनंद, प्रेम आणि खाऊ वाटला की तो नेहमी दुप्पट होतो. मुलांनो, तुम्हाला ही मजेदार गोष्ट आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट गोष्टींसोबत. बाय बाय.